नमस्कार. आज नाश्त्यासाठी आपण बनवणार आहे झटपट ढोकळा. तर गाईस, सगळ्यात पहिले आपण घेऊयात बेसन पीठ 1 वाटी, त्याचे अर्धा चमचा कमी मीठ आणि रवा टाकायचा, थोडी साखर टाका, थोडा इनो टाकून द्यायचा. इनो नसेल तर बेकिंग सोडा पण टाकू शकता तुम्ही. टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्या, त्यात गाठा नाही आल्या पाहिजे. तसं थोडंसं तेल टाकून घ्या, मिक्स करून टाकून सगळीकडे लावून घ्या, साईडने पण. चिटकणार नाही त्याने. टाकून देऊ सगळं बॅटर. बॅटर टाकून घेतलेला आहे. बटर घ्यायचं, त्यात आपण ठेवूयात स्टँड आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे मधात. आता आपण ते बॅटर ठेवूत मधात. ते बॅटर ठेवूयात मधात चांगलं हळूस, सांडू देऊ नका आहे. हा थोड्या वेळ ठेवूत आपण. 5-10 मिनिट ठेवूयात मीडियम फ्लेमवर केलेला आहे. आता आपण टाकत मोहऱ्या. मोहऱ्या फुटायला आता मोहऱ्या फुटलेल्या आहेत. आता आपण मिरच्या. आता आपण याला टाकूया ढोकळ्याच्या याच्यावर. चांगला फुटलेला आहे, तर आपण याला बाहेर काढूया. छानपणे निघालेला आहे. त्याला स्लाइसमध्ये कट करून घेऊया. आपण जी फोडणी दिलेली आहे ते टाकूया त्याच्यावर, ढोकळ्यावर. चांगलं पसरून घ्या, सगळ्या ढोकळ्यावर आलं पाहिजे. छानपणे झालेला आहे ढोकळा. त्याच्यावर आपण टाकू खोबऱ्याचं खीस. झालं आपलं रेडी ढोकळा, रेडी टू ईट. रेडी झालं, सर्व केलेलं आहे. चला आता खाऊया. बाय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. चांगलं पसरून घ्या. रेडी झालं, सर्व केलेलं आहे. चला आता खाऊया. बाय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.